वारकरी संप्रदाय, विठोबा भक्ती आणि पंढरपूरची वारी हे केवळ धार्मिक घटक नाहीत, तर महाराष्ट्राच्या आत्म्याचे प्रतिबिंब आहेत. दरवर्षी आषाढ शुद्ध एकादशी ही एक अशी तिथी असते ज्या दिवशी पंढरपूरच्या विठोबाच्या भेटीला लाखो वारकरी आपली पावले चालवत नेतात. पण का? यामागे एक गोड आणि प्रेरणादायक कथा आहे. आज मी तुम्हाला ती सांगते. गेल्या अनेक शतकांपूर्वी पंढरपूरपासून थोड्या अंतरावर देवगाव नावाचं एक छोटंसं गाव होतं. तिथे एक गोपाळ नावाचा गरीब पण मनाने खूप भक्तिशील शेतकरी राहत होता. त्याच्या ओढीचं केंद्र होतं पंढरपूरचा विठोबा. गोपाळ दररोज विठोबाची पूजा करत असे, पण त्याचं मन कायम एकाच गोष्टीने अस्वस्थ असे. माझ्या बाप्पाला एकदाच प्रत्यक्ष भेटावं, एकदा चरणी नतमस्तक व्हावं. एके दिवशी त्याच्या गावात वारकऱ्यांची टोळी आली. टाळ मृदुंगाच्या गजरात, ज्ञानोबा तुकारामच्या जयघोषात ते पुढे जात होते. गोपाळच्या डोळ्यांत चमक आली. त्याने आपल्या घरच्यांकडे पाहिलं आणि म्हणाला, मीही वारीला जाणार. गोपाळ गरीब होता. पायात चप्पल नव्हती, खाण्याची बडबड नव्हती, पण मनात भक्कम श्रद्धा होती. त्याने 2 भाकरी, पाणी आणि विठोबाचं चित्र घेतलं आणि वारीच्या ओघात सामील झाला. पहिल्याच दिवशी पायाला फोड आले, दुसऱ्या दिवशी तहान, तिसऱ्या दिवशी पाय दुखायला लागले, पण गोपाळ थांबला नाही. एके दिवशी एका वळणावर त्याचा थकवा इतका वाढला की तो रस्त्याच्या कडेला बसून रडू लागला. विठोबा, आता नाही जमत, पण माझं मन मात्र तुझ्याकडेच आहे. तेवढ्यात एक वयस्क वारकरी त्याच्या जवळ आला. डोक्यावर तुळशी माळ, पायात कोणतेही घोटे नाहीत, पण चेहऱ्यावर तेज. तो म्हणाला, रे बाबा, चालू लाग. पांडुरंग तुझी वाट पाहतोय. त्याचा दरबार तुझ्या साक्षीने उजळेल. गोपाळला नवचैतन्य मिळालं. त्याने पुन्हा पाय चालू लागले. वारीच्या शेवटच्या दिवशी आषाढी एकादशीच्या सकाळी गोपाळ पंढरपूरच्या रस्त्यावर पोचला. त्याच्या डोळ्यात अश्रू होते. गर्दीतून वाट काढत तो मंदिराजवळ पोचला. रांगेत उभा राहिला. शरीर थकलं होतं, पण मन प्रफुल्लित. शेवटी संध्याकाळी गोपाळ विठोबाच्या दरबारात उभा राहिला. समोर काळा सावळा, हात कमरेवर ठेवलेला विठोबा उभा. गोपाळ ओरडून म्हणाला, बाप्पा, आलो तुझ्याकडे, वाट पाहून आलो. विठोबाच्या मूर्तीसमोर उभा राहून त्याने डोळे मिटले. त्याला जाणवलं, आज माझं आयुष्य सार्थ झालं. त्या दिवशी रात्री गोपाळ मंदिराच्या बाहेरच झोपला. स्वप्नात त्याला विठोबा भेटला. गोपाळा, विठोबा म्हणाला, वारी केवळ पंढरपूरपर्यंतची यात्रा नाही, ती अंतःकरणापर्यंतची यात्रा आहे. जो मनाने भक्ती करतो त्याचं प्रत्येक पाऊल माझ्यापर्यंत पोचतं. गोपाळ डोळे उघडतो, आनंद, शांती आणि समाधान घेऊन. म्हणतात की त्या दिवशीपासून गोपाळने दरवर्षी वारी केली. वय काहीही असो, कष्ट कितीही असो, तो दरवर्षी विठोबाच्या भेटीला जायचा. आजही लाखो गोपाळ, लाखो भक्त टाळ मृदुंग घेत विठोबाच्या भेटीला चालतात. कोण धनवान, कोण गरीब, कुणालाही अडथळा नाही. वारी म्हणजे सगळ्या माणसांचं एकसंध वारसत्व आहे. आषाढी एकादशी ही केवळ एक तिथी नाही, ती आहे भक्ती, एकतेची आणि निष्ठेची सजीव मूर्ती. या दिवशी आपण पंढरपुरात पोचतोच, पण अधिक महत्त्वाचं म्हणजे आपल्या मनाच्या पंढरपुरात पोचतो. तिथे एक विठोबा असतो, आपल्याच हृदयात उभा, वाट पाहणारा. पण एक पाऊल तुम्हालाही घ्यावं लागतं, प्रेमाचं, श्रद्धेचं आणि भक्तीचं.